शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण शिवाजी शेटके साहेबांच्या शेतामध्ये आहे आणि हेनी जनावरांसाठी चाऱ्यासाठी ही ज्वारी लावलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सगळ्यांनी जरा बघा किती फ्रेश आहेत. काय घातलं का साहेब ह्याला? नाही थोडं तू जवळ येऊन खालपासून वरपर्यंत बघ. ह्याला फुटी सुद्धा किती आलेत बघा. एकदम रसरशीत ज्वारी आहे. कशाला का अशी ज्वारी ह्याच्या अगोदर कधी बघितली होती का तुमच्याकडे? नाही जरा तुम्ही बोला. हो. काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला एकंदर? नाही आम्ही जेव्हापासून ते सेंद्रिय डोक्यात घेतले की नाही हा काय जे दुसरी इच्छाच होत नाही काय करायची आणि याच्यापासून समाधान मिळतं. वाढ म्हणजे चांगली आहे का? हो, वाढ चांगली आहे. शेतात आल्यानंतर फ्रेश वाटतं आता ती समोरची बघा. आता ह्याच्यामध्ये जर आपल्या लक्षात येईल हे बघा, एका ठिकाणी किरकोळ नाही आहे, एकच आहे पण त्याला एवढ्या फुटी आहेत आणि एवढं रसरशीत आहे. त्याला सगळ्याला हे आलेलं आहे. आता हे मेन क्रॉप नाही आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं होतं की यवतमाळचं जरांडे साहेबांच्या शेतातली ज्वारी बघितली होती. त्यांनी सावलीसाठीच केलेली होती. तर आता ही ज्वारी बघा किती चांगली आली. एकदम थोडं क्लोजअप घे बाळ ह्याचं आणि खाली पण घे. तर सगळ्याने आता मी जे सांगतो ना, ह्याला काय साहेब केमिकल वापरलेलं नाही. ह्याला बाहेरचे अल्ट्रासी किती वेळा सोडले? 3 वेळा. 3 वेळाच फक्त सोडले. सगळ्यांनी लक्षात ठेवा, 3 वेळाच सोडले. ह्याची क्वालिटी बघा, जाडी बघा, वरतं त्याचं हे बघून घ्या. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हे सोपी पद्धत आहे का अवघड आहे? सोपे. एकदम सोपी पद्धत आहे, साधी आहे, खर्च कमी आहे. लक्षात का? तुम्हाला ह्याच्यात दुसरं काहीही करायची गरज नाही आहे. जे आपल्या डोक्यात NPK बसवले ती NPK तुम्ही सांगा, ही ज्वारी जर केमिकलमध्ये केली असती तर अशी आली असती का? कोण पण सांगेल. तर आणि हे एकच नाही, असं तुम्ही ओळीनं खाली बघा, सगळी ज्वारी सगळी चांगली दिसते. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. आता ह्याच्यासाठी खास काही तुम्ही हे केलं नाही. ह्याला फक्त ड्रिपनं बाहेरीचे अल्ट्रासी सोडले. अल्ट्रासी सोडले का याला? सोडले. किती वेळा? 2 वेळा 1800 आहे. 2 वेळा अल्ट्रासी आणि बाहेरीच 3-4 वेळा सोडले. 3-4 वेळा सोडले. हो. ठीक आहे. दुसरं काय स्प्रे केलं? घेतले. स्प्रे पण घेतले. स्प्रे पण. दुसरं काही केलेलं नाही. काही नाही. ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, ज्यांना ज्वारी करायची असेल, आता खरीप सीझन जवळ येतोय आणि खरीपला जे ज्वारी करणार आहेत किंवा मका करणार आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही हे ऑर्गॅनिक पद्धतीने जावा. इथं तुम्हाला कुठंही लष्करी अळी दिसत नाही. ज्वारीवर लष्करी अळी प्रचंड यायला लागले, मक्यासारखे यायला लागले, पण इथं तुम्हाला लष्करी अळी कुठं दिसते का बघा. आणि हा जो फ्रेशनेस एवढ्या उन्हाळ्यात आहे. आता आपण जरा संध्याकाळी 6 वाजता रेकॉर्डिंग करायला लागलोय, पण हा उन्हाळ्यात सुद्धा सुकत नाही, अजिबात सुकत नाही. आता 6ला जसं दिसतं तसं दुपारी 3ला दिसतं. तर आपण शेतकरी बंधूंनो इथंच थांबूया. हा एपिसोड सगळ्यांनी जरा, आता जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला सांगायला येत नाही कारण शेतकऱ्यांना कमी वेळेत लागतं, बघायला लागतं. कारण गहू ज्वारी करणारे शेतकरी किती असणार आहेत? कमी असणार आहेत आपल्याकडे उन्हाळी ज्वारी करणारे. आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाळी ज्वारी करतात जनावरांसाठी. वंडी ज्वारी म्हणतो आपण त्याला. ही वंडी ज्वारी तर इतकी चांगली येते ह्याच्यावर की बोलायचं काम नाही. तर माझ्या मते हा एपिसोड इथंच थांबूया. नमस्कार शेतकरी बंधू.